आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। पिकाऊ जमिनी उद्ध्वस्त करून शक्तीपीठ नकोच, कुरळप येथील शेतकरी आक्रमक, प्रांत आणि तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला इशारा। महाराष्ट्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात वाळवा तालुक्यातील शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहेत। शक्तीपीठ हे नाव देऊन लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली जात असून विकासाच्या नावाखाली सुपीक जमिनींचा घास घेणारा हा महामार्ग आम्हाला नकोच, अशी आक्रमक भूमिका कुरळप येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे। आज कुरळप मंडल महसूल विभागाच्या महाराजस्व कार्यक्रमादरम्यान प्रांत अधिकारी श्रीनिवास अर्जुन आणि तहसीलदार सौ सारिका रासकर यांना शेकडो शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले। कुरळप परिसरातील जमीन अत्यंत सुपीक आणि बागायती आहे। या महामार्गामुळे गावातील सुमारे 142 शेतकऱ्यांची 300 ते 400 एकर जमीन संपादित केली जाणार आहे। यामुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होणार असून मोठ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे 2 तुकडे पडल्याने शेती करणे अशक्य होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। निवेदनात महामार्गाचे अनेक गंभीर तोटे मांडण्यात आले आहेत। महामार्गाची उंची 20 ते 30 फूट असल्याने तो अलमट्टी धरणाप्रमाणे एक भिंत म्हणून उभा राहील। यामुळे नदीचा प्रवाह, ओढे आणि नैसर्गिक निचरा थांबून कृष्णा वारणा काठच्या गावांना भीषण पुराचा सामना करावा लागेल। अवजड वाहतुकीसाठी महामार्गाचा पाया खोलवर जाणार असल्याने जमिनीखालील पाण्याचे प्रवाह विस्कळीत होतील। परिणामी उरलेली शेती नापीक होईल। 1 किलोमीटरसाठी 128 कोटी रुपये खर्च करून आणि कर्ज काढून हा अट्टाहास का, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे। या कर्जाचा डोंगर शेवटी टोलच्या रूपाने जनतेच्याच डोक्यावर येणार आहे। शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की सध्या कोणत्याही देवस्थानाला जाण्यासाठी रस्त्यांची अडचण नाही आहे। हे रस्ते रुंद करण्याऐवजी शक्तीपीठ असे धार्मिक नाव देऊन सरकार आपला स्वार्थ साधत आहे। या महामार्गावर स्थानिकांना कोणताही व्यवसाय, चहाची टपरी, हॉटेल इत्यादी करता येणार नाही। मग हा विकास कोणासाठी, असा संतप्त सवाल विचारला जात आहे। यावेळी वाळवा तालुका शक्तीपीठ विरोधी समितीचे BG पाटील, राजाराम बापू पाटील दूध संघाचे संचालक विलासराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांच्यासह कुरळप परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विकासाच्या नावाखाली पैसे खाण्याचा उद्योग आणि आमचे आयुष्य उद्ध्वस्त करणे सहन केले जाणार नाही। हा महामार्ग कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने व्यक्त केला आहे।